हॅलो 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 नाही, एक मुद्दा प्रसन्न आपण याच्यात लक्षात घ्यायला हवा की तू वाहिनीशी संबंधित आहे, मी छापील मुद्रित माध्यमांशी संबंधित आहे, आपण त्या मुद्रित माध्यमांशी संबंधित आहेत. बातमी देणं हे आता आपलं काम राहणार आहे का, हा विचार आता आपल्याला मूलतः करावा लागेल. कारण बातमी आता इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला तर ऑटो पायलट असते. अफगाणिस्तानमध्ये काही घडलं असेल, अमेरिकेत काही घडलं असेल, काही क्षणात येतं. त्याच्यामुळे बातमीच्या पलीकडे आणि बातमीच्या अलीकडे हा जो प्रकार आहे, हा मला असं वाटतं त्यासाठी माध्यमांना गुंतवणूक करावी लागेल आणि त्या गुंतवणुकीला आपली माध्यमं तयार आहेत का, याचा संबंध मनोरंजनीकरणाशी आहे. ती नाहीत म्हणून आपण मनोरंजनाकडे जातोय का, हा मला त्यातला एक महत्वाचा मुद्दा वाटतो. कारण आता म्हणजे माझी जी आवडती वर्तमानपत्र असतात, मी सतत न्यूयॉर्क टाइम्स असेल किंवा न्यूयॉर्कर सारखं माध्यम असेल, तू बरं पैशाचा मुद्दा काढलास. न्यूयॉर्कर सारखं नियतकालिक हे जाहिरातीच्या उत्पन्नापेक्षा वर्गणीच्या उत्पन्नावर चालतं आणि $8 एक अंक असतो. म्हणजे 8×56 किंवा 8×8=64 गेलं, ₹640 एक अंक असतो आणि लोक वर्गणी भरून तो घेतात. तर हा जो मुद्दा येतो ना मनोरंजनीकरणाचा, आपल्याला प्रगल्भतेची आस आहे का, हा मला वाटतं समाजाच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. आणि नसेल, पुरेशी नसेल तर ती तयार करणं हे मला असं वाटतं माध्यमांचं काम आहे. तिथे माध्यमांनी मनोरंजनाच्या मार्गाने जाऊ नये, कारण जोपर्यंत ही आस आहे तोपर्यंतच चांगली माध्यमं टिकतील. बीबीसीचं उदाहरण दिलं गेलं विश्वंभरजींनी, पण हा जो मुद्दा येतो ना की कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता अत्यंत गांभीर्याने, बीबीसीचं उदाहरण द्यायचं तर तो हार्ड टॉक करायचा माझा आवडता अँकर, तर त्यांनी व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना तिथे बोलवलं त्या कार्यक्रमामध्ये. हार्ड टॉक असंच त्याचं नाव होतं. आणि असे कठीण कठीण प्रश्न विचारायला तो लागला आणि त्यासाठीच तो ओळखला जायचा. तर शेवटी असं झालं की ते चिडले आणि एक क्षण असा आला की ते निघून गेले. तर हा प्रेक्षकांकडे बघून म्हणाला, बघा मी माझं काम केलं, ते रागवले, निघून गेले, आता काय करणार, संपला कार्यक्रम. आता ही करण्याची जी ताकद आहे, ह्या म्हणजे आपल्याकडच्या कार्यक्रमांच्या जर शीर्षक घेतली, नावं घ्यायची गरज नाही, पण हा विरुद्ध तो, तो विरुद्ध तो, तो विरुद्ध ते, अशा पद्धतीने आपण करतोय का. म्हणून मला असं वाटतं की त्याचा गाभा आहे ना, काढायचंय काय, द्यायचंय काय, आणि लोकांनी सुद्धा, वाचकांनी असेल किंवा प्रेक्षकांनी सुद्धा असेल, आपला नक्की हेतू काय माध्यमांकडे बघण्याचा, याचा एकदा आता त्याची पुन्हा एकदा मांडणी करायची निश्चितपणे वेळ आलेली आहे. कारण आपण या सगळ्यामध्ये म्हणजे अमेरिकेचं जर ताजं उदाहरण घेतलं तर अमेरिकेमध्ये हा निवडणुकीत झालेला बदल हा केवळ माध्यमांच्या रेट्यामुळे झालेला आहे. म्हणजे वॉशिंग्टन पोस्टच्या आणि सीएनएनच्या पत्रकाराला तर ट्रम्प सांगतात की तुला आजपासून मी येऊ देणार नाही व्हाईट हाऊसमध्ये, त्याच्या दोन्ही कंपन्यांचे मालक सांगतात नाही दिलं तरी हरकत नाही, आम्हाला जे काय करायचं ते करू. न्यूयॉर्क टाइम्स जेव्हा त्यांच्या कुलंगडी बाहेर काढली ट्रम्प यांची, आणि ट्रम्प म्हणाले की अमेरिकेची बदनामी होते, तेव्हा सीएनएनच्या अध्यक्षाने उत्तर दिलं, अमेरिकेची प्रतिमा सांभाळणं हे माझं काम नाहीये, ते तुमचं काम आहे, माझं काम बातमी देणं आहे. त्यामुळे या पातळीवरती आपण आपल्या देशातल्या माध्यमांना जर न्यायचं असेल तर मला असं वाटतं की थोडासा याचा विचार करावा लागेल, मांडणी बदलावी लागेल. त्यामुळे बातमीच्या पलीकडे हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा असेल असं मला वाटतं. प्रसन्न जोशी मगाशी जे म्हणाले की तुझ्यासारख्या लोकांना काम करताना काय काय प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, सगळ्यांनाच म्हणजे ते एका पिढीचे प्रतिनिधी म्हणून ते बोलत होते. तर मला एक असंही दिसत आहे हळूहळू की हा जो सगळा कलकलाट आहे, म्हणजे मगाशी तुम्ही जे म्हणालात की सतत स्क्रोल करत राहणं आणि सतत इकडून तिकडे फिरत राहणं, ह्या कलकलाटाला सर्वसामान्य वाचक आणि दर्शक सुद्धा कधी ना कधीतरी कंटाळेल आणि ते कंटाळण्याची प्रक्रिया आपल्या समाजामध्ये चालू झालेली आहे. याच्यावर आपण थोडासा विश्वास ठेवला पाहिजे आणि चांगलं काम करणाऱ्या, वेगळं काम करणाऱ्या लोकांसाठी स्पेस आहे, ती स्पेस वाढते आहे. फक्त आपण ती स्पेस आहे हे विसरून गेल्यासारखे वागतो, ही माझी खरी अडचण आहे. आणि दुसरं म्हणजे
ते सर जे म्हणाले की सारखी ज्या पद्धतीची त्यांना खडूस आणि कठोर अशी विशेषणं वापरली मगाशी मला वाटतं डोळे सरांनी, आणि त्याच्याबद्दल त्यांना आनंद वाटला. अशी विशेषणं गौरवाची आहेत एखाद्या संपादकासाठी. तर त्यांची पत्रकारिता टिकून आहे ना, चालते आहे अजून. याचा अर्थ सगळ्यांनाच सवंग मनोरंजन हवं आहे असं नाही. आणि मगाशी प्रसन्न जोशी म्हणाले तेही खरं आहे की ज्यांना गंभीर विषयांमध्ये खरोखर जेन्युइन रस आहे अशी लोकसंख्या कायमच अल्पसंख्येमध्ये असणार आहे. ती इतिहासामध्ये होती, वर्तमानातही असणार आहे आणि भविष्यातही असणार आहे. फार पटापट निष्कर्ष काढण्याची घाई आपण करू नये. आणि सगळी स्पेस आपण गमावून बसलेलो आहोत आणि सगळं लग्न लागून आता वराड आपापल्या घरी गेलेलं आहे आणि आता सगळं संपलेलं आहे असं म्हणून सगळ्याचं श्राद्ध घालण्याची जी घाई झालेली आहे ना आपल्या सगळ्यांना, ती करण्याची काही गरज नाहीये. हळूहळू हे सगळं बदलेल आणि बदलायची प्रोसेस सुरू आहे. याच्याकडे आपलं लक्ष नाहीये पुरेसं, आणि ती स्पेस, आपण त्या स्पेसकडे आपलं लक्ष नाहीये, एवढंच मला वाटतं. मला इथे जी मांडणी झाली ती खूप महत्वाची वाटते. त्याच्यामध्ये अनेक बाजू आलेल्या आहेत आणि प्रसन्न म्हणाला तशी समतोल पण आहे. एका गोष्टीचा उल्लेख या निमित्ताने करावासा वाटतो तो असा की जेव्हा आगरकर लिहित होते तेव्हा 5% लोक साक्षर होते आणि तरी सुद्धा ते 100 आहे तसं मानलं तर आगरकर म्हणत होते की 5% लोकच वाचतात, म्हणजे तेव्हाही 95% लोक शिकले सवरलेले वाचत नव्हते. पुढे आपण आलो तर शंकर वावीकरांचं वाचन नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की साक्षरता 5%च्या पुढे गेली आहे आता, पण तरीही शिकले सवरलेले लोक वाचत नाहीत. आगरकरांचा, टिळकांचा आणि बाकी सगळ्यांचा उल्लेख तपशिलाने करण्याऐवजी एका वाक्यात सांगता येईल की केसरी भारतभर प्रचंड लोकप्रिय होता, तेव्हा सुद्धा त्याचा खप जेमतेम 3000 वगैरे होता. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर सुद्धा आता जो साक्षरतेचा वेग आहे, महाराष्ट्राचा विचार केला तर केरळचा अपवाद सोडला तर भारतामध्ये सर्वाधिक साक्षरता. पण 1848 साली सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी काम सुरू केलं तेव्हा स्त्रियांची साक्षरता 0 होती, बहुजन समाजाची साक्षरता 0 होती, दलितांची साक्षरता 0 होती. आता हे जे नवे वर्ग पुढे आलेले आहेत त्यांची अभिरुची घडवण्याचं किंवा ती अभिरुची तपासण्याचं या पद्धतीने काही काम चालू आहे का, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, जो सतत व्हॉट्सअपच्या माध्यमातून फॉरवर्ड करणं या सगळ्यामध्ये इतकं निर्बुद्धीकरण होतं की आपण काय फॉरवर्ड करतोय हे सुद्धा अनेकदा लोक लक्षात घेत नाहीत. आणि त्यामुळे मग असं होतं की फॉरवर्ड ब्लॉक असं काहीतरी करण्याची गरज आहे की काय असं वाटायला लागतं एका बाजूला. दुसऱ्या बाजूला गिरीश सर असं लक्षात येतं की तुमच्या माझ्यासारख्याने टाकलेल्या पोस्ट या फिरत 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 तुमच्या माझ्यापर्यंत येतात, तेव्हा फक्त त्यात एकच बदल झालेला असतो, तुमचं माझं नाव काढून टाकलेलं असतं आणि तिथे नव्या माणसाचं नाव आलेलं असतं, एवढाच बदल झालेला असतो. हे सारं एका बाजूला प्रचंड वेगानं गरगरणाऱ्या अशा या काळामध्ये आपल्या समोर असताना सोशल मीडियावर जेव्हा अगदी नवसाक्षर माणसाला वाटेल त्याला शिव्या देण्याचं, वाटेल त्याला काहीही लिहिण्याचं स्वातंत्र्य मिळतं, तेव्हा सुरुवातीला मला असं वाटतं की त्याचा गैरवापर पण होणार. तो होतोय, तो योग्य आहे असं माझं म्हणणं नाहीये. पण इतर माध्यमांमध्ये संपादक असतात, काही एक यंत्रणा असते, काही एक व्यवस्था असते ते पाहणारी, आणि त्याच्यानंतर ते प्रकाशात येतं किंवा चॅनलवर येतं. सोशल मीडियावर तसं काही नसल्यामुळे एक प्रचंड ट्रोल गँग आणि 40 पैसे आणि 60 पैसेवाली गँग पदरी बाळगून असा एक ट्रेंड सेट करता येतो ट्विटरवर आणि फेसबुकवर, व्हॉट्सअपवर वगैरे वगैरे. असं एका बाजूला असण्याच्या काळामध्ये डोळे सरांनी जो मुद्दा सांगितला होता, सत्य सांगण्याचं व्रत अवघड आहे, कठीण आहे. पण डोळे सर, सास भी कभी बहू थी, सास बहू और साजिश, सॉस भी कभी टोमॅटो था, अशा प्रकारच्या काळामध्ये त्यांनाच जर फक्त महत्व असेल आणि त्यांनाच जर का शिक्षण मंत्री पद मिळणार असतील तर मग आयुष्यभर ज्ञानसाधना करणाऱ्या, ज्ञानार्जन करणाऱ्या लोकांना त्यांच्या पुढे मान झुकून उभं राहावं लागतं. हे एका बाजूला असताना मला स्वतःला असं वाटतं की तरीही ठामपणानं काम करणारी माणसं असतात. रावसाहेब कसबेंचं उदाहरण मी घेईन की रावसाहेब अतिशय ठामपणानं संशोधनपर लेखन करत राहिलेत, सातत्यानं करत राहिलेत, आणि मग आमच्यासारख्याला असं वाटतं की तोच एक आपल्यासाठी फार मोठा आधारस्तंभ आहे, तेच एक आपल्यासाठी दीपस्तंभासारखं काम आहे. मला स्वतःला जरी आजूबाजूला गोंधळ असला तरी आपण आपलं मात्र ठाम राहावं
हे मनापासून पटतं. शेवटचं वाक्य, याचा अर्थ लोकांपासून फटकून राहावं असं मात्र मला वाटत नाही, हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मला पुन्हा त्याच विषयावर येतोय जागतिकीकरणाच्या, पण मला तो मुद्दा महत्वाचा वाटला म्हणून मी घेतो. जागतिकीकरणाबरोबर एक व्यावसायिकता शिकायला लागते समाजाला, ती आपला समाज शिकत नाही. आणि म्हणून एकतर वर्तमानपत्र किंवा मीडिया हे व्रत आहे, नाही तर मग ती दलाली, अशा दोनच मधला दर्जा नाही. त्या व्यावसायिकी म्हणजे खरोखर व्यवसाय दृष्ट्या त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आपण ते कोणाच्याच बाबतीत पाहत नाही. उदाहरणार्थ पु ल देशपांडे असं म्हणाले की कोणालाही मिळालेले पैसे हा मराठी माणसाला त्रासदायक विषय असतो. प्रसन्न, तुमच्याच आधीच्या चॅनलवर आपण एक चर्चा होती, त्या चर्चेत मी असं म्हणालो की जर तुम्हाला उत्तम आमदार खासदार पाहिजे असतील तर तुम्हाला त्यांना उत्तम वेतन दिलं पाहिजे. पुण्यामध्ये एका नगरसेवकाचा महिन्याचा खर्च चहा पाण्यावरचा जर 1 लाख रुपये असेल आणि तरी तुम्ही म्हणता की ते व्रत म्हणून तुम्ही करा, तर ती शक्य नाही गोष्ट. तर ती आपल्याला ती वस्तुस्थिती कळून घेतली पाहिजे की जर हे असं असेल तर आपल्याला उत्तम वेतन देऊन उत्तम व्यावसायिक राजकारणी आणि उत्तम व्यावसायिक पत्रकार सुद्धा आपल्याला केले पाहिजेत. मला असं वाटतं की जागतिकीकरणामध्ये मोठा फ्लॉ हा राहिला की आपण बाकीचं सगळं घेतलं, पण त्याचे जे दुसरी बाजू घ्यायला पाहिजे होती ती न घेतल्यामुळं आजचा मीडियाच्या बद्दलचं परसेप्शन असेल किंवा आजचा एकूण मीडियामध्ये असेल त्या प्रकारचं ते एक म्हणजे मानस तयार झाले असं मला वाटतं. ते बदलण्याची गरज आहे. हॅलो. हा, सध्या विचारांना काही किंमत नाही, त्याची जागा मनोरंजनानं घेतली आहे. याचं अगदी थेट उदाहरण म्हणजे लागोपाठ 5 चांगल्या अर्थशास्त्रज्ञांनी भारत सरकारची आणि रिझर्व्ह बँकेची कामं सोडून देणं. ते सगळे शिक्षक झाले, कोणी विद्यापीठामध्ये, कोणी रिसर्च सेंटरमध्ये. त्याचं कारण त्यांचा अनुभव, त्यांचा विचार, त्यांचं विश्लेषण स्वीकारण्याची इच्छाच आजच्या सरकारला नाही आहे. मग विचारांची जागा द्यायची कोणाला, तर मनोरंजनाला देऊन टाका. आता प्रश्न असा उरला आहे की मनोरंजन कोणाचं? लोकांचं. ते लोक करून घेत असतात स्वतःचं स्वतः. मग मनोरंजन, मी सुरुवातीलाच म्हणालो तसं ते नमोरंजन आहे. माध्यमांनी आरसा राज्यकर्त्यांना दाखवायचा असतो. या परिसंवादाचा विषय स्वतःकडे सुद्धा आता आरसा फिरवा हे सांगण्याचा आहे. आणि म्हणून सत्याकडे जाणारा जो रस्ता आहे जर्नलिझम, तो इझम आपण निष्ठापूर्वक प्रामाणिकपणे आणि जनतेसाठी चालवायचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आमच्यामध्ये मालक कोणीच नाही आहे. दरवेळेला माध्यमांविषयी पत्रकारितेविषयी चर्चा सुरू झाली की आम्ही सगळे पत्रकार मार खायला बसतो. एक सुद्धा मालक नसतो. मालकाची खुशमस्करी करणं हे अस्थिर नोकरी असलेल्या पत्रकाराचं काम असतं, हे मान्य आहे. मनोरंजन मालकांचं पत्रकार कधी कधी करतात. पगार मालकांचा असतो, पण सेवा जनतेची असते, हे पत्रकार अलीकडे विसरत चाललेले आहेत. मी पगार कोणाचाही घेत असेल, पण मी बातमी त्या मालकाला देतो का, त्या मालकाच्या कुटुंबियांना देतो का? नाही. मी जनतेला बातमी देत असतो. इन्फॉर्मेशन, ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन आणि जे काय फॅक्ट असेल ती फॅक्ट मी लोकांना देत असतो. लोकांवर निष्ठा ठेवणं हे अलीकडचं माध्यम आणि पत्रकारिता विसरत चालली आहे. आणि मग त्या विचारापासून दूर गेल्यामुळे एका भयग्रस्त अवस्थेमध्ये, अस्थिरतेमध्ये जसा माणूस स्वतःच काहीतरी गुणगुणत बसतो तसं मनोरंजन करून घेतोय. आणि हे माध्यमांचं मनोरंजन आहे असं मला वाटतं. धन्यवाद. या अतिशय ज्याला समयोचित अशा परिसंवादाचा घाट घालून हा विषय आम्हाला चर्चेला दिला, यासाठी संमेलन आयोजकांचे आभार. आणि अतिशय महत्त्वाच्या परिसंवादासाठी या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, त्यांचे सुद्धा मी आयोजकांतर्फे आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रेक्षकांविना हा परिसंवादाला अर्थ उरला नसता, ते सगळे मूठभर प्रेक्षक, मी जसं मगासपासून म्हणतोय की शेवटी कोणीतरी समोर असतं म्हणून कोणीतरी इकडे बोलत असतो, त्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार. या परिसंवादात आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.